नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. आता सुमन खूप घाबरलेल्या अवस्थेमध्येच किचनमध्ये पळत येते आणि तिला आठवत असतं की नागराजने तिच्यासमोर कबूल केलेलं असतं की 22 वर्षांपूर्वी झालेल्या त्या अपघाताचा मास्टर माइंड दुसरा तिसरा कोणी देखील नसून तो नागराज स्वतःचा आहे म्हणून. आता यामुळे सुमन खूप जास्त घाबरून गेली आहे आणि तिला खूप मोठा धक्का बसला आहे. आता ती पाणी पिण्यासाठी पाण्याचा ग्लास भरत असते आणि विचार करत असते की इतके दिवस आम्ही भाऊजींच्या जीवावर जगत होतो आणि हे तर खूप जास्तच भयानक आहे, तरी देखील हे भाऊजींच्या जीवावर उठलेत. आणि तेवढ्यातच तिथे नागराज येतो आणि तिला बोलतो, सुमन अगं काय झालं तुला? तू अशी अचानक धाडधाड जिन्यावरून पळत काय आलीस किचनमध्ये? तुला काय वाटतंय का तू पहिल्यासारखी नॉर्मल झाली आहेस का? नाही म्हणजे रोज तर तू खोलीतून बाहेर पडायला देखील नाही म्हणतेस आणि आता तर चक्क पळत पळत किचनपर्यंत आलीस. तुला काय वाटतंय? तू नॉर्मल झाली आहेस असं वाटतंय का तुला? नाही, मी तुला नॉर्मल होऊ देखील देणार नाही आहे. तुझा हा मेंदू ना कधी नॉर्मल होणारच नाही आहे. आता असं बरंच काही काही बोलून आता हा नागराज सुमनला डॉमिनेट करत असतो. सुमन मात्र खूप जास्त घाबरून गेलेली असते. पण तेवढ्यातच तिथे प्रतिमा येते आणि प्रतिमा सुमनला आवाज देते. त्यामुळे सुमनला थोडासा धीर येतो आणि सुमन पळत पळतच आता प्रतिमाकडे जाते. तर प्रतिमा तिला विचारते, सुमन अगं काय झालं? किती घाबरली आहेस तू? काय झालंय नक्की? तू ठीक आहेस ना? पण सुमन काही बोलणार तेवढ्यातच नागराज तिथे येतो आणि लगेच तो पाण्याने भरलेला ग्लास घेऊन येतो तिच्यासाठी आणि बोलतो, वहिनी अगं बघ ना, हे असं होतं हिला पाणी प्यायचं होतं म्हणून किचनमध्ये आली होती. पाण्याचा ग्लास देखील भरून ठेवला आणि पाणी प्यायचंच विसरली. त्यावर प्रतिमा तिला सांगते की सुमन तू खाली बस. त्यावर आता नागराज तिला तिथे डायनिंग टेबलवर खुर्चीवर बसवतो आणि बळजबरी आता तिला पाणी पाजत असतो. आणि वर प्रतिमाला सांगतो की आजकाल ना हे असं होतंय तिचं, छोट्या छोट्या गोष्टी पण लक्षात राहत नाही तिच्या, लगेच विसरून जाते. तिला पाणी प्यायचं म्हणून किचनमध्ये आली होती आणि लगेच विसरून देखील गेली. आता तेवढ्यातच सायली आणि अर्जुन दोघेही तिथे येतात आणि नागराजचं हे नाटक पाहून तेही खरं तर खूप जास्त संतापलेले असतात, पण तसं न दाखवता ते घरात येतात. त्यावर प्रतिमा विचारते, सायली अर्जुन तुम्ही काय झालं? घरी सगळं काही ठीक आहे ना? तितक्यातच आता अर्जुन काही बोलणार तेवढ्यातच आता नागराज बोलतो, वहिनी अगं ठीक नसायला काय झालं? तिकडेच तर सगळं ठीकच आहे, पण इथे सुमन ठीक नाही आहे ना. सुमनच्या काळजीने सुमनला भेटायला आले ते दोघंही. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो बरोबर बोललास तू, आम्ही सुमन काकूची चौकशी करण्यासाठीच इथे आलो आहे. त्यावर आता नागराज लगेच नाटक करतो, बरं झालं तुम्ही आलात. काय ना की मला थोडंसं काम आहे, मला 3-4 फोन कॉल करायचे आहेत. मी तेवढंसं बाहेर जाऊन येतो, फोन कॉल्स वगैरे करून येतो. तोपर्यंत तुम्ही दोघं वेळ असेल तर थांबाल का सुमनसोबत? नाही म्हणजे काय ना की हे सगळा काही प्रकार झाल्यापासून ना मी तिला अजिबातही एकटीला सोडत नाही. खूप घाबरली आहे ती बिचारी, मधूनच अशी पॅनिक होऊन जाते. त्यामुळे मी तिला अजिबातही एकटी सोडत नाही आहे. सुमन काय ग, जाऊ ना मी 3-4 फोन कॉल्स करून येतो, हां जातो मी. आता त्याचं हा सगळं नाटक पाहून सुमन खरं तर खूप जास्त घाबरून गेलेली असते. आता प्रतिमाच्या देखील लक्षात आलेलं असतं त्याचं हे नाटक, पण मात्र त्याला कोणी काहीही बोलत नाही आणि सुमनला सांगून आता नागराज तिथून निघून जातो. तितक्यातच प्रतिमा बोलते की ठीक आहे, मी तुमच्यासाठी चहा कॉफी आणते आणि प्रतिमा देखील किचनमध्ये निघून जाते. तर आता सुमन खूप जास्त घाबरलेली असते आणि ती लगेचच आता प्रतिमा तिथनं गेल्यानंतर सायलीकडे येते. आता सायली लगेच तिला खुणावते की इथे नको, वरती चला, इथे प्रतिमा आत्या आहेत. आणि आता सुमन सायली आणि अर्जुनसोबत सुमनच्या खोलीमध्ये वर येतात. आता सायली सुमनला बोलत असते की सुमन काकू, अहो तुम्ही किती मोठं धाडस दाखवलं. नागराज काकांविरुद्ध तुम्ही पुरावा गोळा केलात, पण मला एक सांगा, तुम्ही हे सगळं काही कसं काय रेकॉर्ड केलं मोबाईलमध्ये? त्यावर अर्जुन देखील विचारतो की सुमन काकू
तू तो व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे, तो व्हिडिओ दाखव आम्हाला, आम्हाला तो व्हिडिओ पाहायचा आहे. मात्र आता सुमनचा धीर सुटतो आणि सुमन मोठमोठ्याने रडू लागते. आता तिला असं रडताना पाहून सायली, अर्जुन देखील घाबरून जातात. त्यांना देखील कळेना की नक्की काय झालंय. त्यावर सुमन आता रडता रडताच त्यांना सांगते की इथे उभं राहून यांनी निर्लज्जपणे त्यांनी केलेल्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे मला, आणि त्यांना या सगळ्याचं काही देखील वाटत नव्हतं. अगदी म्हणजे मी खरंच मनोरुग्ण आहे, माझ्या डोक्यावर खरंच परिणाम झालाय असं समजून त्यांनी सगळे गुन्हे त्यांचे माझ्यासमोर कबूल करून दिले. माझा तर विश्वास बसत नाहीये की हे असं काही देखील करू शकतात म्हणून. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो, पण तू हे सगळं काही मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं आहेस ना, आणि हाच खूप मोठा पुरावा आहे आपल्यासाठी, ज्यावरून आपण नागराज काकाला शिक्षा देऊ शकतो. आता सुमन रडत असते तर तेवढ्यातच प्रतिमा तिथे त्यांच्यासाठी चहा कॉफी घेऊन येते. आता तिला रडताना पाहून प्रतिमा लगेच विचारते, काय झालं सुमन? सायली, अगं बघ ना, हे असं होतंय सुमनचं. तिच्या डोळ्याचं पाणी थांबतच नाही, सारखी रडत असते ती, आणि मला देखील कळत नाहीये की तिला कसा धीर द्यावा ते. त्यावर अर्जुन सांगतो की प्रतिमा आत्या, अगं तू काळजी करू नकोस. आता डॉक्टर श्रद्धांची ट्रीटमेंट चालू आहे ना सुमन काकूला, मग सुमन काकू लवकरच बरी होईल. आता प्रतिमा देखील तिथून निघून जाते. त्यावर आता सायली आणि अर्जुन सुमनकडे तो मोबाईल मागतात, ज्यामध्ये तिने तो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो. आता सुमन इकडे तिकडे तो मोबाईल शोधते, पण तिला आधी काही सापडेना. शेवटी तिला बेड खाली तो मोबाईल सापडतो, आणि आता ती मोबाईल ओपन करून तो व्हिडिओ या दोघांना दाखवणार असते. तर इकडे सचिन मात्र जाम खुश आहे, कारण त्याने सुभेदारांच्या घरी जाऊन अस्मिताला ज्या काही धमक्या दिल्या आहेत की त्यांनी जर याला एक्सेप्ट नाही केलं तर हा अन्न पाणी वगैरे सोडून देणार आहे, तर त्याला असं वाटतंय की आता त्याच्या या धमक्या मात्र चांगल्याच निशाण्यावर लागल्या आहेत, आणि आता सुभेदारांच्या घरून याला चांगलं वाजत गाजत वगैरे निमंत्रण येईल, मानाने याला ते त्यांच्या घरी घेऊन जातील वगैरे. हा मात्र अजूनही त्याच भ्रमात आहे, आणि त्यामुळे तो जाम खुश आहे. आणि आता खुश होऊनच तो सॅमला आवाज देत असतो, म्हणजेच त्या समीराला, की माय ब्युटिफुल सॅम, कुठं आहेस तू, लवकर बाहेर ये वगैरे. आता त्याचा आवाज ऐकून ती समीरा देखील लगेच बाहेर येते आणि त्याला विचारते की काय झालं, तू आज एवढा का खुश आहेस? त्यावर आता हा सचिन सांगतो की तू माझ्या सोबत असल्यावर मी खुशच असतो. त्यावर आता समीरा विचारते की पण नक्की खरं कारण काय तुझ्या एवढ्या आनंदाचं, ते समजेल का मला? नाही म्हणजे तुझे ते अडकलेले पैसे वगैरे मिळालेत का तुला? त्यावर सचिन सांगतो की नाही, ते पैसे अजून तरी काही मिळालेले नाही आहेत, पण मिळतीलच ते लवकर. आपण एक काम करूयात, त्यासाठीच आपण थोडंसं सेलिब्रेशन करणार आहे, आणि ते पैसे मिळाल्यानंतर मी सगळे काही पैसे तुझ्यावरच खर्च करणार आहे. त्यावर सॅम बोलते की नाही, मला काही तुझे पैसे वगैरे नको आहेत. त्यावर आता सचिन बोलतो की पण माझ्या सोबत तू सेलिब्रेशनला तर येशीलच ना, आपण एक काम करूया, मस्त लॉंग ड्राईव्हला जाऊयात, मूव्हीला वगैरे जाऊयात. आता हे ऐकून ती समीरा मात्र घाबरते. आता बाहेर तिला कोणी ओळखलं तर काय करणार, म्हणून ती बिचारी देखील घाबरून गेली. तर हा सचिन मात्र काही तिचं ऐकत नाही, आणि तिला असं सांगतोय की सगळे पैसे तुझ्यावर खर्च करेल वगैरे, पण खरं तर हाच तिकडनं बँकरप्ट होऊन कंगाल होऊन आलेला आहे, आणि कुठले पैसे खर्च करणारे आता हा तू तिच्यावर, ते त्याचं त्यालाच माहीत. तर इकडे सुमनला आता तिचा फोन सापडला आहे, आणि तो फोन ती अर्जुनकडे देते. तर अर्जुन बोलतो की जर हा व्हिडिओ या फोनमध्ये असेल तर हा एक स्ट्रॉंग पुरावा आहे नागराज काकाविरुद्ध, आणि यामधनं आपण आता नागराज काकाला शिक्षा देखील घडवू शकतो. आता सुमन तो व्हिडिओ ओपन करून दाखवायचा प्रयत्न करत असते, पण तो व्हिडिओ मात्र काही ओपनच होईना. त्यामुळे सुमन देखील आता चक्करमध्येच येते. ती अर्जुन सायलीला सांगते की मी चेक केला होता व्हिडिओ बनवल्यानंतर, तेव्हा तर तो ओपन झाला होता व्यवस्थित. आता अर्जुन तिच्या हातातून फोन घेऊन ओपन करून पाहतो तर व्हिडिओ काही ओपन होईना. त्यावर आता अर्जुनला संशय येतो. त्यावर अर्जुन विचारतो की नागराज काकाने तुझा हा मोबाईल घेतला होता का? कदाचित हा व्हिडिओ करप्ट झालेला दिसतोय. त्यावर सुमन सांगते की नाही, माझा मोबाईल तर मला बांधून ठेवलं होतं त्या खोलीमध्येच राहिला होता. कदाचित आता तो मोबाईल त्यांच्याकडे असेल, आणि तुम्ही मला हा दुसरा मोबाईल दिलाय हे त्यांना माहीत देखील नाही आहे. पण लगेचच तिला आठवतं
की हो, ती तो व्हिडिओ चेक करत असताना नागराज आला होता आणि घाईगडबडीमध्ये फोन इथेच पडला आणि ती खाली किचनमध्ये पळत गेली. त्यावर आता सायली घाबरते आणि बोलते की नागराज काकांनीच तर या व्हिडिओला काही केलं नसेल ना, म्हणजे त्यांना समजलं नसेल ना की सुमन काकू त्यांचा व्हिडिओ बनवतायत म्हणून. त्यामुळे आता सगळेच चांगलेच टेन्शनमध्ये आलेले असतात. तेवढ्यातच अर्जुन बोलतो की ठीक आहे, मी एक ॲप्लिकेशन डाउनलोड करतो मोबाईलमध्ये, कदाचित आपल्याला त्या ॲप्लिकेशनमध्ये हा व्हिडिओ पाहता येईल. आणि आता अर्जुन ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये त्याला तो व्हिडिओ पाहता येतोय का ट्राय करून पाहत असतो. तर सायली त्याला विचारते आणि तेवढ्यातच तो व्हिडिओ देखील ऑन होतो. आता सायली, अर्जुन आता नागराजचा तो व्हिडिओ पाहतात की ज्यामध्ये तो सांगत असतो की 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदारच्या फॅमिलीचा जो काही ॲक्सिडेंट झाला होता ना, त्याचा खरा मास्टर माइंड मी आहे. मी नागराज किल्लेदार, मी घडवून आणला होता तो ॲक्सिडेंट. आता हे पाहिल्यानंतर तर सायली आणि अर्जुन खूप जास्त हादरवून गेले. ते म्हणजे नागराजचं खरं रूप आता त्यांच्या समोर आलंय आणि नागराज किती भयानक आहे हे देखील त्यांना समजलंय. तितक्यात अर्जुन खूप चिडून जातो आणि बोलतो की मी लगेच रविराज काकाला फोन करून सांगतो या सगळ्याबद्दल आणि लगेचच पोलिसांना देखील फोन करतो. पण सायली त्याला अडवते आणि सांगते की नाही, आत्ता लगेच जर तुम्ही रविराज काकांना फोन केलात, रविराज काका चिडतील आणि ते नागराज काकांना जाब विचारायला जातील. त्यामुळे नागराज काका सावध होऊन सुटण्याचा प्रयत्न करतील. तर इकडे कल्पना आता अस्मिताच्या खोलीमध्ये आली आहे आणि तिला विचारतीये, हे काय, तू अजून झोपली नाहीस का? त्यावर अस्मिता बोलते, मी रात्री जरी झोपले ना तरी मला डोळ्यांसमोर फक्त सचिनच दिसतो. मला रात्रीची झोप येत नाही तर दिवसा काय झोपणार आहे मी? त्यावर आता कल्पना तिला समजावते की अस्मिता, अगं असं करून कसं चालेल, तू तुझी काळजी घ्यायला हवी की नाही, आणि त्या सचिनचं काय करायचं ना हे आपण नंतर पाहूयात. तुझी डिलिव्हरी झाली की आपण ठरवूयात सचिनचं काय करायचं ते. आता अस्मिता मात्र खूप जास्त भावूक झाली आहे आणि ती कल्पनाच्या मांडीवर झोपते आणि बोलते की मम्मा, मला असं वाटतं की माझं बाळ जेव्हा या जगामध्ये येईल ना तेव्हा सचिन तिथे असायला हवा ना. त्यावर कल्पना बोलते की अगं तू हे काय बोलतीयेस, म्हणजे एकदा तू बोलते की तो तिथे असायला हवाय आणि एकदा मात्र तू एकदम कठोर होतेस. असं करून कसं चालेल बरं? कुठल्या तरी एका विचारावर ठाम राहायला हवं ना. आणि हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे, पण मी फक्त तुला एवढंच सांगेल की असं इमोशनल होऊन तू कुठलाही डिसिजन घेऊ नकोस म्हणून. आणि तुझी डिलिव्हरी झाल्यानंतर आपण निवांत या गोष्टीवर विचार करूयात आणि तू जो काही निर्णय घेशील ना त्यामध्ये आम्ही ठामपणे तुझ्या पाठीशी उभे आहोतच. तर इकडे नागराज आता कोणाला फोन करायला आलेला असतो, तर तेवढ्यातच त्याला तन्वीचा फोन येतो. तर आता तन्वी त्याला सांगत असते की सकाळपासून सायली आणि अर्जुन काही घरामध्ये दिसत नाही आहेत, ते कुठे गेले आहेत हे कोणाला देखील माहीत नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का ते कुठे गेले आहेत? त्यावर नागराज तिला बोलतो की तुला मी त्या घरामध्ये कशासाठी पेरलं आहे? 24 तास त्या घरामध्ये तू राहतेस ना, मग तुला माहीत असायला हवं ना की ते दोघे कुठे गेले आहेत म्हणून. त्यावर तन्वी चिडते आणि बोलते की मी काय आता 24 तास त्यांच्यावर लक्ष ठेवणार आहे का? त्यावर नागराज बोलतो की नाहीतरी तू ते देखील कामधडाचं करू शकत नाही आहेस म्हणायला. जाऊ दे, ते काय झालं आहे की माझ्या बायकोच्या डोक्यावर झाला आहे परिणाम. तिला मी तिथे बांधून ठेवलं होतं खोलीमध्ये, त्यामुळे आता आधीच तिला अक्कल कमी होती आणि आता तर तिचा मेंदू पारच काम करायचा बंद पडला आहे. वेडी झाली आहे ती. त्यामुळे आता सायली आणि अर्जुन तिला पाहायला इथे आलेत. त्यावर तन्वी बोलते की मग हे सगळं आधी सांगायला काय झालं होतं? आणि सुमन वेडी झाली आहे म्हणजे नक्की काय झालं आहे तिला? काय करते काय ती? म्हणजे तिने तुमच्याबद्दल काही सांगितलं का घरी? त्यावर नागराज सांगतो की मी तिला जे काही बांधून ठेवलं होतं ना इतके दिवस, त्यामुळे तिचा मेंदू पारच बंद पडलाय. तिला फक्त एवढंच आठवतंय का तिला दोऱ्यांनी एका अंधाऱ्या खोलीमध्ये बांधून ठेवलं होतं म्हणून. आता काही ती बरी होत नसते, कारण मी तिला काही बरं होऊ देणार नाहीये. तिच्या गोळ्या मी तिला घेऊच देत नाहीये. त्यामुळे आता मात्र आपण काय काय गुन्हे केलेत ना हे कोणाला देखील समजणार नाहीये. त्यावर तन्वी बोलते, हो नाहीतरी आपल्याला या सगळ्याची सवय आहेच म्हणा, पण तरी देखील तुम्ही तिच्यावर लक्ष ठेवा. तर आता इथे सायली आणि अर्जुन जायला निघालेले असतात, तर तेवढ्यातच नागराज देखील तिथे येतो आणि बोलतो की हे काय, इतक्यात निघालात तुम्ही?
नाही, बरं झालं तुम्ही आला होतात, तोपर्यंत माझे फोन कॉल्स तरी करून घेतले. मी आता माझी सगळी काही कामं बाजूला ठेवणार आहे काही दिवस आणि 24 तास फक्त माझ्या सुमनची सेवा करणार आहे. काय आहे ना की या सगळ्या हादस्यामध्ये खूप धक्का बसलाय तिला. बिचारी खूप घाबरली आहे, खूप पॅनिक होते ती मधून. आता सायली आणि अर्जुन निरोप घेऊन निघतात, तर तेवढ्यातच सुमन मात्र अडखळून पडायला लागते. तर नागराज मात्र आता तिची खूप काळजी असं दाखवत लगेच पुढे येऊन तिला सावरतो आणि बोलतो की अगं हे काय सुमन, बघ हे असं होतं तिचं, अगं काळजी घे तू वगैरे असं नाटक करत असतो. आता निघताना अर्जुन बोलतो की सुमन काकू, तू तुझी काळजी घे आणि काही जरी वाटलं ना तरी लगेच मला फोन कर, अजिबातही घाबरू नकोस, आम्ही येतोच. आता बाहेर आल्यानंतर अर्जुन आणि सायली लगेचच इन्स्पेक्टर सावंतांना फोन करतात आणि अर्जुन त्यांना सांगतो की रविराज किल्लेदारच्या अपघातामागचा मेन मास्टर माइंड कोण आहे ते समजलंय. त्यावर इन्स्पेक्टर सावंत विचारतात की कोण आहे तो. त्यावर अर्जुन सांगतो की तो दुसरा तिसरा कोणी नसून नागराज किल्लेदारच आहे. आता हे ऐकून खरं तर इन्स्पेक्टर सावंतांना देखील धक्काच बसतो. मग ते विचारतात काय, म्हणजे नागराज किल्लेदारने त्याच्याच मोठ्या भावाला मारायची सुपारी दिली. त्यावर अर्जुन त्यांना सांगतो की हो, माझ्याकडे या सगळ्याचा पुरावा देखील आहे. मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर करतो ज्यामध्ये नागराज किल्लेदारने स्वतः हे सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे. तुम्ही लगेच रविराज किल्लेदारच्या घरी या आणि त्याला अटक करा. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इन्स्पेक्टर सावंत देखील तो व्हिडिओ घेऊन तिथे आलेले आहेत आणि रविराज देखील घरी आलेला असताना अर्जुन आता सर्वांसमोर रविराजला सांगतो की तुझ्या 22 वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताचा मास्टर माइंड दुसरा तिसरा कोणी नसून तर तो नागराज काकाच आहे. त्यावर आता नागराज बोलतो की हे काय, तुम्ही असं काहीही बोलाल, काहीही आरोप कराल का माझ्यावर. त्यावर आता पोलीस लगेचच तो व्हिडिओ चालू करून रविराजला आणि सर्वांना तो व्हिडिओ दाखवतात, ज्यामध्ये नागराज स्वतःच कबूल करतोय की मीच आहे तो मास्टर माइंड, मीच केलाय तो ॲक्सिडेंट 22 वर्षांपूर्वी वगैरे. आता हे पाहून मात्र रविराजला चांगलाच धक्का बसलाय. तर नागराज मात्र चांगलाच कोमात गेलाय. आता मात्र त्याची या सगळ्यातून काही सुटका नाहीये हे त्याच्याही चांगलंच लक्षात आलंय. तर पुढील भाग पाहायला विसरू नका आणि हा भाग आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.